चला त्वरित मॅचला आपण सुरुवात करूया. 5 षटकांचा सामना खेळल्यानंतर आता एकमेकांच्या विरोधात 4-4 षटकांचे सामने खेळतात दोन्ही संघ. एकीकडे सीबीडी वॉरियर्स बेलापूर आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे संघाला आपण खेळताना पाहणार आहोत. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या नावाने संघ अनेक वेळेला आपण क्रीडांगणामध्ये खेळताना पाहिलाय. पण याच्यानंतरचा पुढचा सामना ग्रीष्मा 11 वाघिवलीवाडा आणि नेरे संघ असा सामना पहिल्या फेरीतील तो शेवटचा सामना असणार आहे. तो अगोदर आपण विनर वर्सेस विनर हा सामना पाहतोय. चला मॅचला सुरुवात करा. खेळाडू उतरत असताना जवळजवळ 10 मिनिटाचा वेळ असाच निघून गेलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया पुन्हा एकदा क्रीडांगणामध्ये. सलामीचे खेळाडू सोमनाथ आणि रणजित साबळे असे खेळाडू पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती सांघिक पहिले षटक घेऊन अजय भंडारी दाखल झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये अजय भंडारी तयार. लेफ्टी गोलंदाज पहिल्या मॅच मध्ये प्रभावित केला आपल्या गतीनं. चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण साधताना पाहायला मिळाला. पहिला बॉल आडव्या बाटनं इनफिल्डच्या वरून धाडलाय. बॉल निघालाय डीप मिड विकेट सीमा पार. पहिला चौकार. बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचले आणि त्याच्यानंतर डीप मिड विकेटला केलेला हा वार जिथे मिळाल्या 4 चौकार आल्या. फलकावरती पहिल्याच बॉलवरती खणखणीत सुरुवात. एका बॉलवरती 4 धावा. 4 षटकांची मॅच आहे त्यामुळे सीबीडी वॉरियर्स बेलापूर संघाला कमीत कमी 50-52 धावा काढाव्या लागणार आहेत. तिसरे पंच पाहतील. गोलंदाजाच्या शैलीवरती हा आक्षेप घेण्यात आला. बॉलिंग करणाऱ्या टीम वरती ऑन स्क्रीन डिसिजन पाहिला जाणार आहे. त्यामुळे पंच आमचे जोडले गेलेत. यावेळीचा बॉल फटका फसलाय. कॅचची संधी आहे. खेळाडू सरसावलाय परंतु त्याच्या पुढे पडताना पाहायला मिळाला बॉल. दुसरा धावेचा प्रयत्न करतायत परंतु एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये. फक्त एक सिंगल. एका धावेने धावफलक पोहोचेल. अगदी 5 या धावसंख्येवरती 2 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्या त्या अगदी 5 धावा. इथून जो संघ मॅच जिंकेल तो आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅच साठी दाखल होईल. म्हणजेच पुढची मॅच ते 3 षटकांची खेळणार आहेत. त्यामुळे ही मॅच चला फेअर डिलिव्हरी जो पंचांनी निर्णय पाहिला. गोलंदाजावरती जो आक्षेप घेण्यात आला त्यामुळे फेअर डिलिव्हरी असणाऱ्या पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 5 धावा. धाव फलकावरती सोमनाथ आणि त्याच्या सोबतीला रणजित. स्ट्राईक वरती सध्या सोमनाथ यांना पाहत्या. सोडून दिल्या बॉलला. लाईन चेक करत असताना पंचांचा इशारा हा व्हाईट बॉलचा आलाय. व्हाईट +1 टोटल 2 धावा या बॉलवरती आपण ऍड करूया. संघाची धावगती सध्या आपण पाहू शकता 7 धावा. चांगली स्टार्ट मिळाले सीबीडी वॉरियर्स बेलापूर संघाला. वॉरियर्स म्हटला तर योद्धा आणि योद्धा नेहमी लढण्यासाठीच तर ओळखले जात आहेत. या मॅच मध्ये योद्ध्यासारखीच लढवई या वृत्तीनं बॅटिंग करावी लागणार आहे फलंदाजी करणाऱ्या बेलापूर संघाला. पुढचा बॉल यॉर्कर बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. मिड ऑफला चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे तैनात. जास्तीचं काही नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतायत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण अजय भंडारी यांना पाहू शकताय. अंबरनाथ अर्थातच ठाणे जिल्ह्यामधील हा संघ उसाटणे दूरवरचं अंतर कापत चिरनेर नगरीमध्ये पोहोचलेत. आज कशा पद्धतीने सामोरे जातील. पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळला. डीप मिड विकेट मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. मगाशी डीप मिड विकेटला प्रोटेक्शन नव्हतं तेव्हा 4 मिळाल्या. सिंगल रन्स या बॉलवरती. दोन्ही ठाणे जिल्ह्यात एक आपण नवी मुंबईचा संघ पाहतो. बेलापूर संघ आहे. नवी मुंबई मधला बेलापूर संघ आहे आणि दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील संघ पाहायला मिळाला. स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईला अवॉर्ड देण्यात आला. त्याच विभागामधले खेळाडू आहेत बेलापूरचे. लॉफ केल्या बॉलला समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे धाडलाय बॉल. एका टप्प्याने इन टू द फॅन. 4 रन. दोन चौकार पाहायला मिळाले आतापर्यंत. स्कोरबोर्ड वरती धावांची गती 5 बॉल मध्ये 12 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉल वरती किती धावा येणार आहेत हे पाहण्याजोगी राहील. शेवटचा बॉल
ओ चांगला बॉल खोलात टाकलाय, बुंद्यात टाकला बॉल, चान्स दिला नाहीये. शेवटचा बॉल येईल. डॉट. पॉवर प्ले समाप्त झालाय. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना सीपीटी वॉरियर्स बेलापूर संघाच्या धावा आहेत बिनबाद 12 धावा. सध्या आपण स्पर्धेचा विचार केला तर साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतो. आमचे लाईव्ह वाले लाईव्ह ब्रॉडकास्ट साईप्रीत लाईव्ह ऑपरेटर अनिकेत वाघमारे पाहायला मिळतात. आमच्या समितीत ते जोडले गेलेत. ऑनर चंदू वाघमारे, प्रेम वाघमारे यांचा चॅनल आहे साईप्रीत लाईव्ह. कॅमेरामॅन सध्या प्रकाश पवार चांगलाच प्रकाश टाकताना पाहायला मिळाले त्या स्पर्धेमध्ये. शुभम बालेराव, ऋतिकजी पडके आणि निखिल कीर्तक यांना आपण पाहू शकता. त्यांचं चांगलं कार्य राहिले या स्पर्धेमध्ये. 4 कॅमेऱ्यानं स्पर्धा आपण कव्हर करतो आणि आमच्या कॅमेरामॅनचा आम्ही विशेष कौतुक करूया स्पर्धेच्या माध्यमातून. साऱ्यांचं योगदान चांगले आहे. 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चला 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थोडीशी घाई करा दोन्ही टीम. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मॅच मध्ये आपण फोकस करूया. पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा. सध्या षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती अमर हिलाल दाखल झाला. अमर हिलाल मागच्या मॅचचा सुपर हिरो राहिला. 3 विकेट्स अमर हिलालच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्या आणि अमर हिलाल विकेट टेकर गोलंदाज आहे. जेव्हा जेव्हा विकेटची गरज तेव्हा तेव्हा अमर हिलालकडे बॉल सोपावल्यानंतर त्यानं विकेट घेऊन दिल्यात. गोलंदाज तयार अमर हिलाल. आणखीन एक लेफ्टी गोलंदाज. ओहो प्रचंड वेग गोलंदाजीमध्ये खांद्याचा पूर्णपणे वापर करतायत अमर हिलाल. अमर हिलाल यांच्या बॉलिंगचा विचार केला तर मंद गतीने पावले टाकत ते पुढे पुढे येत आहेत आणि जेव्हा बॉल रिलीज करायचा आहे तेव्हा अतिरिक्त जोर लावून खांद्याचा वापर करून बॉलची गती वाढवताना पाहायला मिळालेत अमर. सिंगल मिळेल या बॉल वरती देखील. एका धावेने धाव फलक 13 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 12. सध्या 13 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. नाईट क्रिकेट म्हटला तर त्याच्या सोबतीला प्रेक्षकांच्या सोबतीला विविध स्टॉल देखील आपल्याला पाहायला मिळतात मनीषजी. आणि उदरनिर्वाह करण्यासाठी प्रत्येकाला मेहनत करावी लागते, संघर्ष करावा लागतो. त्यामुळे क्रिकेट पाठोपाठ आपण जर मागे विचार केला तर विविध स्टॉल देखील आहेत जे स्वतःचा व्यवसाय निर्माण करताना पाहायला मिळाले. त्या स्पर्धेमध्ये अनेक स्टॉल त्यांचं देखील आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. यॉर्कर टाकलाय अमर हिलालचा बॉल. अक्षरशः वातावरण हलवण्यासाठी हा गोलंदाजाचा वापर केला जातो. जेव्हा जेव्हा क्रिटिकल सिच्युएशन तेव्हा तेव्हा अमर हिलाल या गोलंदाजाचा चांगला पर्याय पाहायला मिळालाय उसाटणे संघासाठी. वंश मात्रे कातलपाडा, जर आपण कुठे असाल तर मंच आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ या. वंश मात्रे. गोलंदाजी ट्रॅक वरती सध्या अमर यांना आपण पाहताय. बॅट्समन सोमनाथ. चला पुढचा बॉल. सध्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 13 धावा. षटक क्रमांक 14 धावा. दोन बॉलचा खेळ संपला या ओव्हर मध्ये. बॅट्समन अगदी पुढे सरसावलेत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन गती मिळणार आहे. पुढे जेवढे जाल तेवढाच गतीनं तुमच्या समोर बॉल येईल. त्यामुळे तुम्हाला गतीचा अंदाज आता बांधावा लागेल जर तुम्ही पुढे खेळताय. आणखीन एक लेग बाईज. आतापर्यंत अमर यांनी फक्त बॅटने एकच काढू दिले. लेग बाईजच्या 2 मिळाल्यात. त्यामुळे त्यांची चांगली बॉलिंग प्रेक्षक एन्जॉय करतात. अमर हिलालच्या बॉलिंगला लाजवाब बॉलिंग. टप्पा पकडलाय, तो टप्पा नियंत्रित आहे आणि टप्पा सोडायलाच तयार नाहीयेत अमर हिलाल. बॅट्समन सध्या स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकता. रणजित यांना आपण पाहता. ते कुठे खेळतात पाहूया, कारण अगोदर सोमनाथ पुढे खेळताना पाहायला मिळाले. रणजित आपल्या लाईन वरूनच बॅटिंग करणार आहेत, कारण गती प्रचंड आहे अमर हिलालकडे. 4 षटकांची मॅच. गोलंदाजी ट्रॅक वरती अमरचा पुढचा बॉल. आडव्या बाटनं मारलाय. ज्या वेगाने आलाय त्याच वेगाने उत्तर दिलंय. बॉल चाललाय मिड विकेट सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. चांगला एक्झिक्यूट केला फटका आणि या बॉल वरती रन्स मिळाल्यात 6. मंजिल इंसान के हौसले आजमाती है, सपने के पर्दे आंखों से हटाती है. किसी भी बात से हिम्मत ना हारना मेरे भाई, ठोकरे ही इंसान को चलना सिखाती है. स्ट्रगल वाढला.
यशस्वी व्हायचंय तर तुम्हाला त्या स्ट्रगल मधून सुखाचा प्रवास करण्यासाठी वाटा निर्माण कराव्या लागतात आणि त्याच दृष्टिकोनातून बॅटिंग करतायत. जरी झाला फटक्यांना उशीर, पण तो आमचे फटके आहेत पद्धतशीर हे सांगणारा हा खणखणीत उत्तुंग दर्जाचा षटकार आलाय. पुढचा बॉल घेऊन अमर हिलालच्या विरोधात आलेला हा षटकार कॉन्फिडन्स वाढवू शकतो बॅटिंग करणाऱ्या सीबीडी वॉरियर्स बेलापूर संघाचा. 21 धावा. पुढचा बॉल. यावेळीचा बॉल बॅकफुट वरती गेले, पंच केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक निघालेत बॉल वरती. एक सिंगल. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब फेकी राहिले आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धाव फलकावरती 23 धावा लागल्यात. चांगली बॅटिंग करतायत. कौतुक करूया आपण रणजित साबळे यांचं. 7 बॉल मध्ये 14 वरती ते खेळतात. सोमनाथ खेळतात 4 बॉल मध्ये 5 धावा. त्यामुळे एखादी पार्टनरशिप जो मी उल्लेख केला की पार्टनरशिप बनली तर धावा तुम्ही काढू शकता, एक चांगला फायटिंग स्कोर उभा करू शकता. आणि सध्या सीबीडी वॉरियर्स बेलापूर टीमचे खेळाडू चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. 23 लागल्यात. शेवटचा बॉल आहे. ओ इथे इट्स अ नो बॉल. पंचांचा इशारा आलाय. हाईट फॅक्टर आणि पंचांनी दंडित केल्या बॉलला. नो +1. टोटल 2 धावा या बॉल वरती मिळणार आहेत. खराब बॉल, खराब बॉल. याच संधीची वाट पाहत आहेत सीबीडी वॉरियर्स बेलापूर टीम. 2 धावा मिळतील. एक्स्ट्राच म्हणूया आपण, कारण फुल टॉस अतिरिक्त उंचीने टाकलाय. पुढचा बॉल असणार आहे फ्रीट. या बॉल वरती चान्स घेऊ शकतात आता. 25 धावा धाव फलकावरती आणि चान्स सोडून चालणार नाही. फ्रीटचा बॉल आहे. त्या संध्या तुम्हाला फार कमी मिळत असतात, त्यामुळे आता मिळाल्या संधीचा फायदा उचलतील का बॅट्समन. सोमनाथ तयार. मिस टायमिंग आहे. फटका फसला आहे. कॅचची संधी आहे. विकेट किपर, गोलंदाज दोघे पोहोचलेत. कॅच सुटला, परंतु विकेट मिळाली नसती तरी देखील एक धाव या बॉल वरती मिळेल. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना सीबीडी वॉरियर्स बेलापूर टीम 13.00 सरासरीनं बिनबाद 26 धावा. बारा बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 26 धावा. या मॅच मध्ये दोन्ही संघांचा संघर्ष पाहायला मिळाला. मनीष असं म्हणतात की आयुष्य हा असा व्यापार आहे जिथे एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट देखील मिळत नसते. म्हणून भाकरीची किंमत आणि गंमत ही खूप न्यारी असते. गरीबाला कमवण्यासाठी तर श्रीमंताला पचवण्यासाठी पळावंच लागतं. या मॅच मध्ये पण तुम्हाला तोच संघर्ष करावा लागेल. जंगलातील हरिण जेव्हा सकाळी उठते तेव्हा सिंहाच्या शिकारीपासून तिला वाचावं लागतं आणि त्याच सिंहाला सकाळी उठल्यानंतर त्या हरणाच्या शिकारीसाठी देखील धावावं लागतं. कारण जर हरणाची शिकार झाली नाही तर सिंह उपाशी मरेल आणि हरिण धावली नाही तर ती सिंहाचा शिकार बनून तिचा जीव जाईल. प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष आहे. त्यामुळे आज तुमच्या स्वप्नांना एवढंच सांगा, डोंट स्टॉप चेसिंग अ ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम्स डू. त्यामुळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा घाम गाळावा लागणार आहे. आता दोन्ही संघांना शेवटचे 12 बॉल आणि सामना किती धाव संख्येचा बनणार आहे याच्याकडे आपण जाऊया. शेवटचे 12 चेंडू. बॉलिंग ट्रॅक वरती उज्ज्वल आलेत. उज्ज्वल डोपरी यांना आपण पाहू शकता. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये किती धाव संख्या सध्या बेलापूरचे खेळाडू काढणार आहेत. पहिला बॉल इनसाइड कव्हरला मारलाय. चांगला फटका. गॅप मध्ये चाललाय बॉल. फिल्डर थांबवू शकले नाहीयेत. बॉल सीमा पार, फरार, चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला आणि या 4 धावेने धावफलक पोहोचेल ते अर्थातच 30 या धाव संख्येवरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. उज्ज्वल. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, मागे पाठवलाय बॉल. क्षेत्ररक्षक पलट्यात. बॉल मागे एकतर मिळाले गेले. दुसऱ्या धावेचा पलटवार दाखवलाय आणि पाहता पाहता 2 धावा तेवढ्या जलद गतीनं पूर्ण करण्यामध्ये यश मिळाले दोन्ही खेळाडूंना. या 2 धावेने धावफलकावरती सध्या 2.2 ओव्हरच्या ओव्हर नंतर धावफलकावरती 32 धावा. आमच्या समेत मनीष चिर्लेकर जोडले गेलेत. याच गावचे भूमिपुत्र. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये ते जोडले जातात. या क्रीडांगणामध्ये असणाऱ्या सर्रास स्पर्धांमध्ये त्यांच्या माध्यमातून स्कोरिंग करण्यात आले. यावर्षी आपण साई प्रीतला लाईव्हच्या माध्यमातून पाहतो. आमचे मित्र डीजे मॅडी जोडले गेलेत. आज अमित म्हात्रे सर, जोहे पेण यांचा आवाज, सचिनजी केणे सर, राजेंद्र भगत सर यांचा आवाज ऐकायला मिळतो.
लेटकट करण्याचा प्रयत्न, गॅप मिळाला नाही आणि तेवढ्या पॉवर देखील जनरेट करू शकले नाही त्या फटक्यामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. विकेट पडली नाहीये, त्यामुळे दबाव पूर्णपणे उसाटणे संघाला झेलावा लागलाय. विकेट पडतात तेव्हा दबाव तुम्ही प्रतिस्पर्धी टीमवरती देता, पण या मॅच मध्ये हेच घडले की जवळजवळ आता 15 बॉलचा खेळ संपलाय आणि अद्याप विकेटच्या शोधात आहेत उसाटणे टीमचे खेळाडू. 32 धावा रणजित खेळतात, 15 8 बॉल मध्ये त्यांनी जमा केल्यात. दुसरीकडे 8 बॉल खेळलेत सोमनाथ, त्यांनी काढल्यात 12. बॉलिंग ट्रॅकवरती उज्ज्वल, प्रचंड मोठा रनअप आहे, पॉवर प्लेच्या बाहेरून तो धावत येतो. ओव्हर द विकेट्स पुढचा बॉल, आडव्या बॅटनं पूल केल्या बॉलला, फटका चांगला गॅप मध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, रोखणं बनलंय कठीण, बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. छत्तीस धावा. बरेचसे पाजी लोक देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. सीबीडी वॉरियर्स बेलापूर, सध्या सिंग इज किंग, त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे कारण धावा चांगल्याच बनल्या. 36 रन्स, शेवटच्या 2 बॉलचा खेळ राहिला. लोअर फुल टॉस बॉल आणि त्याला भिरकावलंय बाउंड लाईनच्या पलीकडे. अरे बघतोस काय रागानं, षटका ठोकलाय वागानं. या षटकाराच्या साहाय्यानं 40चा टप्पा ओलांडलाय. अगदी 42 धावा लागल्यात 17 बॉल मध्येच. ताबडतोब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ठोकम ठोक इनिंग. प्रतिस्पर्धी टीमला अक्षरशः धारेवरतीच धरलंय. तब्बल 42 लागल्यात आणि अद्याप तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. का या बॉल वरती देखील मोठ्या फटक्यासाठी जातील का बॅट्समन? आता स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, फटका असफल, फसला गेलाय आणि या फटक्याची खरंच गरज होती का? पार्टनरशिप चांगली बनत होती आणि मिळालाय पहिला ब्रेक थ्रू. सीपीडी वॉरियर्स बेलापूर संघाला पहिला खेळाडू झेलबाद. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस सीबीडी वॉरियर्स बेलापूर टीम एक खेळाडू बाद, 42 धावा. अद्याप शेवटचं एक षटक आहे आणि शेवटच्या ओव्हर मध्ये गोलंदाज राहुल गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज धनंजय हिलाल येताना पाहायला मिळतील. नवीन खेळाडू राहुल दाखल झालेत. बॅट्समन धनंजय हिलाल यांना आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहत आहे. लास्ट ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, सध्या 42 धावा. शेवटचा षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेत गोलंदाज. लास्ट ओव्हर मध्ये धनंजय यांचा पहिला बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तयारीतच नव्हता, त्यामुळे चान्स आता मिळेल 2 धावा घेण्याचा आणि ते सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची एकाग्रता क्रिकेटमध्ये महत्वाची आहे. लक्ष क्रिकेटमध्येच ठेवावं लागतं, प्रेक्षकांकडे लक्ष ठेवून चालत नाहीये. कदाचित अगोदर चान्स घ्यायला हवा होता, स्टार्ट घेतला नाहीये खेळाडूंना आणि त्यामुळेच अपुरा पडला प्रयत्न. 2 धावा मिळाल्या त्या बॉलवरती. धाव फलकावरती 44 लागल्यात. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक राहिल्या पहिल्या 17 मधील. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 44 ला 1. आतापर्यंत 68 षटकार लागलेत. चौकार यांनी बरोबरी देखील तेवढीच केली, 67 चौकार. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, एलबीडब्ल्यू ची अपील. 3 कप स्टंप वरती बॉल लागलाय आणि खेळाडूला परतावा लागेल. क्लीन बोल्ड, बॅट्समन बाद. तीन पूर्णांक 2 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 44 धावा पाहायला मिळतात. एक चॅलेंजिंग स्कोर.
मॅच पाहणारे प्रेक्षक देखील ह्याच गोष्टी करत असतात की प्रति ओव्हर 10च्या सरासरीने धावा झाल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये तो सामना पाहायला मजा येते. सध्या 44ला 2 विकेट पडल्यात. नवीन खेळाडू येताना पाहायला मिळतील. ऋषभ मैदानाच्या आतमध्ये हो. दाखल झाला. चला पहिला पुकार चौथा सामना या स्पर्धेमधला पहिल्या फेरीतला नेरे विपक्ष वागीरवाडा दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकांसाठी यायचं आहे. 3.2 बॉल 44 धनंजय हिलालचं हे षटक सध्या उपयुक्त ठरले. उसाटणे संघाला आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न, समोर मारला बॉल, क्षेत्ररक्षक होता तैनात पण त्याच्या अवाक्याच्या पलीकडे राहिला बॉल, चौकार. चार धावेने धावफलकांची गती आपण पाहत आहे. सध्या स्कोरबोर्ड वरती 48 धावा, 2 खेळाडूंच्या मोबदल्यात. पार्टनरशिप सुरुवातीची चांगली बनली पण शेवटच्या ओव्हरमध्ये देखील धावा बनायला हव्यात ही अपेक्षा वॉरियर्स बेलापूरचे पाठीराखे करतायत. सध्या पुढचा बॉल, यावेळी वेगवान बॉल, तेवढ्याच गतीनं बॅटचा फ्लो देखील ओपन केला. 1 रन्स कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत पण ती मिळणार नाही. एक सिंगल, पंचांचा इशाराला लेग बायचा एक एक्स्ट्रा रन. आणि या गोष्टीची देखील दखल घ्या खेळाडू. 3 मॅचेसच्या तुमच्या रन्स पकडल्या जातील. ज्या एका रात्रीमध्ये तुम्ही धावा काढणार आहात तेवढ्याच धावा सिरीजसाठी, बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डरसाठी या सूचना तुम्हाला आम्ही सुरुवातीलाच दिल्यात. कालच्या रात्रीमध्ये ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जी संघ सुपर 4 मध्ये पोहोचला. आजच्या रात्रीमध्ये कोण जाईल, कुठला संघ क्वालिफायर होणार आहे सुपर 4 साठी. गोलंदाजी ट्रॅकवरती धनंजय हिलालचं षटक, 49ला 2 विकेट पडल्यात. सध्या चौथं षटक, अंतिम षटक, डेथ ओव्हरचं षटक आहे. फुल टॉस टाकलाय, याचसाठीच तयारीत राहिलाय बॅट्समन. आडव्या बाटनं भिरकावलाय बॉलला आणि या षटकाराच्या साहाय्यानं 50चा टप्पा ओलांडलाय. षटकार शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्या. 2 बाद 55, मोठा स्कोर बनवलाय बेलापूर संघानं. मागच्या मॅच मध्ये बलाढ्य टाकीगाव टीमच्या विरोधात चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली आणि मोठ्या अंतरानं गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी सामना जिंकला. या मॅच मध्ये देखील 4 ओव्हरचा सामना आहे आणि सध्या 55 स्कोर बोर्ड वरती रन्स पाहायला मिळतात. शेवटचा बॉल किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, टार्गेट सेट करण्यासाठी हा बॉल असणार आहे. शेवटचा बॉल राहिला पहिल्या सत्रामधील. गोलंदाजी ट्रॅकवरती धनंजय हिलाल. मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. इथे 5 मध्ये 12 दिल्यात. शेवटच्या बॉलवरती किती येतील, राऊंड द विकेट ना आलेत. आता आणखीन एक कमी गतीचा बॉल, थोडेसे अपील करताना पाहायला मिळालेत. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत दोन्ही खेळाडूंना. एकाच एंडनं स्ट्राईक सोडायची आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय पण पंच काय निर्णय देत आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय पण मैदानामध्ये काय घडलंय सध्या. चला पंच रन्स किती मिळतील या बॉलवरती. चला एकच धाव मिळणार आहे. पण चला रन्स बॅटकट या लेग बाईज एक एक्स्ट्रा रन आपण ऍड करूया. आणि 56 धावा लागल्या 24 बॉल मध्ये आणि हा सामना जिंकण्यासाठी 57 धावा काढाव्या लागणार आहेत स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला. 24 बॉल 57चा पाठलाग. नेरे संघाचा संघनायक हजर आहे. नेरे संघाचा संघनायक आणि वागीरवाडा संघाचा संघनायक. नेक्स्ट सामना पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना. नेरे संघ हजर आहे ना. चला वागीरवाडा संघ अजून हजर नाही त्यामुळे नाणेफेकीचा कॉल हा नेरे संघाला देण्यात येतोय. पहिला चेंडू एकदा पडला की नाणेफेकीचा कॉल हा नेरे टीमला दिला जाईल. शिस्तबद्ध स्पर्धा आणि वेळेवर पोहोचणं हे महत्वाचं आहे. वागीरवाडा संघासाठी खूप सारा ऍडजस्टमेंट झालं मात्र त्या ऍडजस्टमेंटचा सुद्धा
काही फायदा नाहीये. त्यामुळं एक चेंडू का एकदा झाला की मात्र नाणेफेकीचा कॉल दिला जाईल. चला बॅट्समन जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये आणि सलामीचे खेळाडू गेल्यानंतर अगोदर मी फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील बेलापूर टीम आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जा. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. सध्या रात्रीचे 12:11 होत आहेत. उद्या स्पर्धेची तिसरी रात्र. पहिला सामना विंधणे संघाने जिंकलाय. अगदी मोठ्या अंतरानंतर त्यांना आता खेळायचं आहे. पुढच्या काही तासांमध्ये तो संघ आकाश पाटील यांचा खेळताना पाहायला मिळेल. तो फार मोठा ब्रेक त्यांना मिळाला पहिल्या सामन्यानंतर. अनेक लॉट्स मध्ये आपल्याला फेरफार बदल अगदी पाहायला मिळाले, कारण अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. पण तो वेळेवरती खेळाडूंना उपस्थिती दर्शवणं, एखाद्या रात्रीमध्ये तुम्ही 2-2, 3-3 नाईटच्या स्पर्धा एकाच रात्रीमध्ये खेळाल तर त्या आयोजकांसाठी देखील कठीण बनतं. तुम्ही इकडून खेळून याल, तिकडे वेळ ऍडजस्ट कराल, अनेक ऍडजस्टमेंट राहिले स्पर्धेमध्ये. पण तो आम्ही ग्रीष्मा 11 वाघीलवाडा संघाला विनंती करू, आपण लवकरात लवकर पोहोचा, दाखल व्हा आणि त्यांच्या विरोधात खेळणार आहे नेरे संघ इथे उपस्थित आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष कौतुक करू. वेळेवरती आपण पोहोचलात. चला फिल्डिंग लावा. बॅट्समन उतरलेत. सीपीटी वॉरियर्स बेलापूर प्रॅक्टिस नाही आता. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. सध्याच्या घडीला बरेचसे असे देखील नियम पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये. खेळाडू उतरल्यानंतर त्यांना प्रॅक्टिससाठी बॉल देखील दिला जात नाही. आणि मैदानामध्ये आज आपण मॅच खेळण्यासाठी उतरलोय, त्यामुळे प्रॅक्टिस आपण आपल्या घरच्या क्रीडांगणामध्ये करतो. तुम्हाला आम्ही सूचना देऊ, लगेच फिल्डिंग लावा. येणारे शेवटचे 24 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 57 धावेची आवश्यकता असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय ऋषभ चंदाने. पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल चंदाने यांना आपण पाहताय. ऋषभ चंदाने सलामीच्या खेळाडू उसाटणे संघाकडून येताना पाहायला मिळतात. एकीकडे अजय आणि त्याच्या सोबतीला मुकेश. अजय आणि मुकेश असे सलामीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ठाणे जिल्ह्यातील हा संघ आहे. तो रायगडमध्ये सर्रास स्पर्धा खेळताना आपण उसाटणे संघाला पाहिल्या. अनेक वेळा बेलापूर संघ देखील खेळताना पाहत असतो आपण या विभागामध्ये. सीबीटी वॉरियर्स आज प्रभावित केलं त्यांच्या बॉलिंगनं. परंतु ही महत्वाची मॅच आहे. अटीतटीची लढत. इथे जिंकाल तर एक पाऊल आणखी तुम्ही पुढे टाकू शकता. त्यामुळे आता हा सामना फार महत्वाचा आहे. चला घाई द्या मॅचला, काही करा थोडीशी. येणारे 24 चेंडू आणि 57 धावेचा पाठलाग. प्रेक्षकांचं मी विशेष कौतुक करेल, कारण सध्या रात्रीचे 12 वाजून निघून गेल्यानंतर देखील प्रेक्षकांची चांगली गर्दी, चांगला प्रतिसाद. रात्रीचं क्रिकेट असं आहे जिथे लोक कामावरून आल्यानंतर थकून जातात आणि थकल्यानंतर झोपी जातात. परंतु या वेळेमध्ये आपण क्रिकेट खेळतो. क्रिकेट लोकप्रिय बनलाय आणि क्रिकेटला अगदी प्रेक्षकांची चांगली साथ लाभताना पाहायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेनं. ऋषभचा पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिला बॉल आडव्या बाटनं मारलाय. चान्स नाहीये खेळाडूला. प्रयत्न करतायत पण तो बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती दणदणीत सुरुवात. धावा मिळाल्या 4. रिफर करतायत. थर्ड अंपायर्स कडे चाललेत का गोलंदाज? चला पंच तिकडे इशारा देतील. यस, गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आलाय, त्यामुळे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. चला टीव्ही अंपायर जोडले जाऊया आपण. स्क्रीनवरती निर्णय पाहिला जाईल. चला गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आलाय, त्यामुळे मागच्या सत्रामध्ये देखील ते पाहायला मिळालं. या सत्रामध्ये देखील तशीच सुरुवात. पहिल्या बॉलवरती 4. 23 बॉल 53चा पाठलाग आता करावा लागणार आहे. पहिल्या बॉलवरती चौकार मिळाला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आडव्या बाटनं मारलाय. लांब लचक फटका. बाट मधून टक्कन आवाज आला आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या अगदी दूर. आणखीन एक चांगला फटका, षटकार. पा फेअर डिलिव्हरी असणाऱ्या, त्यामुळे गोलंदाजाच्या शैलीला जे चॅलेंज केलं बॅटिंग करणाऱ्या टीमनं, आमचे टीव्ही अंपायर सांगत असताना की फेअर डिलिव्हरी.
आणि पुढच्या मॅचचा टॉस नेरे संघाला विजय घोषित करण्यात आला. उपस्थित नसल्या कारणानं ग्रीष्म एंटरप्राइजेस वाघिवलीवाडा उपस्थित नसल्या कारणानं हा निर्णय आयोजकांनी घेतला. याच्या अगोदर सामन्यामध्ये देखील हा निर्णय उचलावा लागला आयोजकांना. आयोजक हीच विनंती करत असतात, तुम्ही वेळेवरती या. आम्हाला कुठल्याही टीमला पॅनल्टी देणं चांगलं वाटत नाही, परंतु तुम्ही जर वेळ लावाल, स्पर्धेची शिस्त मोडाल तर तुम्हाला दंडित केलं जातं. सध्या 2 बॉलमध्ये 10 धावा. या मॅच मध्ये आपण जाऊया. नेरे संघ टॉस जिंकला. सध्या 57चा पाठलाग, 47ची आवश्यकता येणाऱ्या 22 बॉलमध्ये. आज पहिल्या मॅच मध्ये आकाश पाटीलनं वादली खेळीनं 44 कुठल्या. पहिल्याच मॅच मध्ये आकाश नावाचं जणू काही तुफानच आलं मैदानामध्ये. आडव्या बाटनं आणखीन एक. आकाशाबद्दल चर्चा केली आणि आकाशाला गवसती घालणाराच फटका मारलाय. तेवढाच लांबलचक मोजून मोपून तोलून मारलेला आणखीन एक उत्तुंग षटकार. तीन बॉल मध्येच घाम फोडलाय. 3 बॉल मध्ये 16 काढल्यात. ज्या बेलापूर संघानं मगाशी गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकला, त्याच गोलंदाजांना धारेवरती धरलंय. आणि सध्या अजय यांना आपण बॅटिंग करताना पाहताय, ज्यांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये त्यांनी तब्बल 8 टू व्हीलर बाईक जिंकल्यात. क्या बात आहे. 8 बाईक अजयच्या नावावरती आहेत. त्यामुळे प्रसिद्ध असा खेळाडू आहे. मोठमोठे फटके खेळण्यासाठी तो ओळखला जातो. मागील 3 बॉल मध्ये स्वतःची सिद्धता. आणि या मॅच मध्ये सांगितलं, येथे पराभवाची फिकीर केली कुणी, संघर्षाने पेटलेल्या वस्तीत जन्मलोय आम्ही. संघर्ष आणि तो संघर्ष माणसाला पुढे घेऊन जातो. या मॅच मध्ये तशाच पद्धतीची बॅटिंग. मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. 8 बाईकची चर्चा राहिली आणि त्याच्यानंतर पुढच्याच बॉल वरती टिक फॉर टॅग जशाच तसं उत्तर देत असताना अजयला परतीचा इशारा दिलाय. पहिला धक्का लागलाय उसाटणे संघाला. विस्फोटक वाटणारा अजय भंडारी फायनली विकेट मिळाल्यानंतर शांत राहिला आणि 4 बॉल मध्ये 16 काढून तो निघालाय. खेळाडू कक्षाच्या दिशेनं पहिला धक्का लागलाय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला 16 ला 1 खेळाडू बाद. 4 बॉलचा खेळ संपलाय. 57चा पाठलाग सुरू आहे. नवीन खेळाडू दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. धनंजय हिलाल हा खेळाडू दाखल झालाय. धनंजय हिलाल यांना आपण पाहू शकता. मी बॉलरचं कौतुक करेल, त्यानं अगदी निर्भीडपणे बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला. अडचणी वाढत असताना समोर चांगला बॉल त्याने रिलीज केला आणि हेच सांगितलं, रुकावटी आती है सफलताओं की राहों में, एक कौन नहीं जानता, आखिर मंजिलो पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता. हार मांडण्यासाठी क्रिकेटमध्ये खेळाडूंची ओळख नसते. हार मांडतात ते हरलेले राहतात. त्यामुळे जिद्दीनं चिकाटीनं पुढे चाललाय गोलंदाज. पुढचा बॉल यॉर्कर फेकलाय. मिडॉनला चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. नो चान्स. आणखीन एक डॉट बॉल. सुरुवात 3 बॉल 3 बाउंड्री स्ट्रोक न झाली, परंतु पुढच्या 2 बॉल मध्ये 2 डॉट बॉल आलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगल्या टप्प्यावरती आता नियंत्रण साधतायत गोलंदाज ऋषभ चंदानी याने आपण पाहू शकताय. ऋषभ याचं षटक पहिल्या षटकामध्ये. लाऊडली अपील, जोरदार अपील सर्व खेळाडूंनी उचलून घेतले, परंतु बॅट्समन अगोदरच बॅट दाखवले पंचांकडे आणि इथे फलंदाज सुरक्षित आहे. डॉट बॉल. 3 बॉल 16 आल्या. पुढच्या 3 बॉल मध्ये 0 दिल्यात. त्यामुळे पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीम 1 खेळाडू बाद 16 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 16 धावा. येणारे 18 बॉल 41 आणखीन आवश्यकता. सामना रफ अँड टफ हा देखील बनू शकतो आणि प्रेक्षकांना देखील तीच सध्या अपेक्षा आहे की सामना रोमांचक स्थितीमध्येच बनायला हवा. 18 बॉल 41 धावेची आवश्यकता. कोण जिंकेल, कुठला संघ पुढे जाईल, कोण शेवटची मॅच खेळेल आणि कोणाचा प्रवास या स्पर्धेतला
हा इथून संपणार आहे. 18 मध्ये 41. पारडा अद्याप मी तर म्हणेल 50-50 आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमची ताकद. अनिकेत शिंदे दाखल झालाय षटक क्रमांक 2 राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना. ओ लोअर फुल टॉस बॉल चान्स होता पण तू ओळखू शकले नाहीयेत लाईनला. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. एक धाव या बॉल वरती मिळेल. धावफलकावरती धाबा पाहायला मिळतात 17 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. पण मागील 3 बॉल मध्ये एकही काढू दिली नव्हती. ऋषभचं पहिलं षटक पाहायला मिळालं. बऱ्याच गोष्टी घडल्या पहिल्या ओव्हरमध्ये पण हे दुसरं षटक महत्वाचं आहे. ओ लेग कट करण्याचा प्रयत्न पण तू लेट कट केलाय बॅट्समन देखील. एक सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. एखाद्या चांगल्या टीमची ओळख असते त्यांना ठाऊक आहे बॉल कुठून टर्न कुठे जाणार आहे त्यामुळे तिथे प्रोटेक्शन लावायला हवं. अगोदरच फिल्डर लावलाय थर्डमॅनलाच लावलाय म्हणूया आणि इथे एकच धाव. कव्हर पॉइंट रिझन मध्ये आणि थर्डमॅनच्या अगदी मधोमध एक सिंगल या बॉल वरती एका धावेने धावफलक 18 धावा. 1.1 बॉलचा खेळ संपल्यानंतर सध्या 18 रन्स. अनिकेतचं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये पुढचा बॉल. आणखीन एक फुल टॉस बॉल. फटका आडव्या बॅटनं मारलाय. उंची जास्त आणि लांबी देखील मिळाले. बॉल चाललाय सीमा पार. षटकार. सहा धावा मिळतात. अगदी लाईनला ओळखलं गतीला ओळखलं आणि बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या अक्षरशः दूर. या 6 धावेनं स्कोर धाव फलकावरती पोहोचला 24 धावा. 1 बाद 24. येणारे 16 बॉल 33 धावेची आवश्यकता. म्हणजे अद्याप प्रति बॉल 2 काढायच्याच आहेत अनिकेत. सध्या 33 धावेची आवश्यकता 16 बॉल मध्ये. हे महत्वाचं षटक. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू कक्षामधून खेळाडू हँड क्लोज घेऊन निघालेत. अनेक खेळाडू सध्या अगदी ग्लोजचा वापर करतात. अनेक वेळा गोष्टी आपण क्रिकेटमध्ये या पाहिल्यात देखील. ऋषभ पंत ऋषभ पंतच्या बॅट मधून अनेक वेळा आपण बॅट निसटताना पाहिली. इंटरनॅशनल क्रिकेटची आपण चर्चा करतो. म्हणजे बरेचसे खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील ग्लोजचा वापर करतात. सध्या बॅट्समन हँड क्लोज मागवलेत. 24 ला 1 विकेट. 1.2 बॉलचा खेळ. 33 आणखीन बनवायचे आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. आता ऑफ ब्रेक. चला पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये गोलंदाज काय करतायत. डेफिनेटली कशा पद्धतीनं माहीर राहिलेत कशा पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न. एक युवा गोलंदाज आहे. जिगरबाज कामगिरी. पडल्यानंतर आतमध्ये आला बॉल. मगाशी बाहेर जात होते आता आतमध्ये आला. त्यामुळे कुठे कधी कसा बॉल येईल थोडस प्रश्न निर्माण केलेत गोलंदाजाने बॅट्समनच्या मनामध्ये. पुढचा बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. होम डिलिव्हरी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्येच दिली आणि इथे चांगला कॅच. फलंदाज बाद. नवीन खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये अनिकेत डोपरी आणि मागच्या मॅच मध्ये लगातार 3 षटकारांचा जलवा अनिकेतचा पाहायला मिळाला. एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे आणि जेव्हा जेव्हा अनिकेत खेळलाय तेव्हा तेव्हा टेन्शन दूर झालंय संघाचं. आज त्या बॅटिंगची गरज आहे अनिकेत कडून. असा खेळाडू आहे जो शेवटच्या क्षणाला आल्यानंतर देखील आपल्या बॅटिंगचा दमखम दाखवतो. परंतु सध्या अनिकेत दाखल झाला. विस्फोटक खेळाडू आहे. त्याच्या विरोधात आपण अनिकेतला पाहत आहे. गोलंदाज देखील अनिकेत आहेत. एकाच राशीचे एकाच नावाचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात. ओ स्विंग अँड मिस. बाहेर काढलाय बॉल. हातभर वलण देणारी गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करतायत. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा. नशीब बदलो ना बदलो तुमची वेल ही जरूर बदलते. 33 ची आवश्यकता. मिस टायमिंग. फटका फसलाय. महत्वाची सफलता विकेट किपरने जज केलाय. ओ लास्ट मोमेंटला कॅच ड्रॉप. प्रयत्न केला खेळाडूंना अंतर कापत निघाला परंतु सोडलेला हा कॅच का बेलापूर संघाला अडचणी वाढवू शकतो का. मिळेल एक सिंगल. आता चेसला मजा येणारे शेवटचे 12 बॉल आणि आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत असताना अद्याप 32 धावेची आवश्यकता.
समीकरण सध्या 12 बॉल 32 स्क्रीनवरती तुम्ही पाजी यांना पाहता लाईन मध्ये बसलेत एन्जॉय करतायत मॅचला सिंग इज किंग आणि समीकरण सध्या 12 बॉल 32 हे आमचे पाजी स्क्रीनवरती 12 बॉल 32 ची आवश्यकता मनीष आमचे स्कोरर आमचा कॉमेंट्री बॉक्स साई प्रीतच्या माध्यमातून कव्हरेज करत असताना Yes. रात्रीची झोप फार महत्वाची असते आणि झोपलेल्याला कधी अचानक उठवू नये त्यामुळे सध्या आपण एन्जॉय करूया मॅचला 12 बॉल 32 धावेची आवश्यकता सीबीडी वॉरियर्स बेलापूर चांगला सामना रंगला पुढचा बॉल ओ सोडला बॉल लाईन चेक करत असताना पंचांचा इशारा व्हाईट बॉल एक एक्स्ट्रा रन एक अतिरिक्त धाव समीकरण आता 12 बॉल 31 धावेची आणखीन आवश्यकता गोलंदाजाची रिॲक्शन हेच सांगते की बाल बाल बचावलेत 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 31 धावा 12 चेंडू आणि 31 समीकरण पुढचा बॉल ओ आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक डॉट बॉल जसे डॉट बॉल येतील तसा दबाव अर्थातच बॅटिंग करणाऱ्या उसाटणे संघावरती जाईल आता समीकरण 11 बॉल 31 धावेची आवश्यकता मग अशी 12ला 32 हव्या होत्या पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार सोमनाथ ओ स्विंग अँड मिस हलकीशी अपील ओ कॅच आणि फलंदाजाला बाद देण्यात आलाय ज्या खेळाडूवरती जिम्मेदारी अपेक्षा होती तोच खेळाडू निघालाय आता अनिकेत झेलबाद एखाद्या टीमला मॅडी 2-3 स्पिनर मिळाले तर त्या टीमचं काम फिट बनतं इथे तर प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला टर्न करणारे गोलंदाजच पाहायला मिळालेत स्विंग अँड मिस वारंवार तीच चर्चा पण केली वारंवार टप्पा पडल्यानंतर बाहेर वळतो कधी आतमध्ये येतो ऑफ ब्रेक लेग ब्रेक प्रभावित केला आज सीबीडी वॉरियर्स बेलापूरच्या गोलंदाजांनी अमर येत आहेत नवीन खेळाडू आणि सोमनाथ यांना आपण पाहताय चांगल्याच पद्धतीचा रोख लावलाय ब्रेक लावलाय धाव फलकाला सध्या समीकरण आपण पाहूया 31 धावेची आवश्यकता आहे 10 बॉल मध्ये 10 चेंडू 31 धावा नवीन खेळाडू आलेत अमर समोर गोलंदाज तयार सोमनाथ मिस टायमिंग इथे देखील विकेट मिळू शकते गोलंदाज स्वतः हो मी कॅच पकडू शकतो आवाज दिलाय ओ व्हाट अ कॅच टाळ्या होऊ द्या नेत्र दीपक अनबिलिव्हेबल अविश्वसनीय कॅच टिपलाय आणि आजच्या रात्रीतला कॅच ऑफ द नाईट लाजवाब झटका दिलाय फलंदाज बाद ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया अनबिलिव्हेबल कॅच माहिती मिळाली खेळाडू इंजर्ड आहेत जे बॉलिंग करतायत पायाला दुखापत आहे पण तो अंतर कापत निघालाय त्यांच्या रनिंग कडे लक्ष देऊया आपण किती ते वेगाने धावतायत लाईव्ह मध्ये आपण पाहू शकताय पकडला फायनली जज केलाय एक पाय अक्षरशः थोडासा दुखापतग्रस्त असताना देखील एवढं मोठं अंतर त्यांनी कापलंय त्यामुळे या कॅचला सॅल्यूट तर व्हायलाच हवा दमदार परफॉर्मन्स असं म्हणतात की ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच दुनियेमध्ये किंमत आणि मैदानाच्या आतमध्ये हिमतीनं लढवय्या वृत्तीनं सध्या बॉलिंग डिपार्टमेंट प्रदर्शन करतोय अर्थातच सीबीडी वॉरियर्स बेलापूर टीम मेरे दोस्त जिंदगी का एक ही कायदा है आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा है प्रयत्न आणि प्रयत्नच माणसाला यशस्वी बनवतात आयुष्य असू द्या अन्यथा खेळ प्रयत्न करतात त्यांच्या यशाची गाथा लिहिली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये आज सीबीडी वॉरियर्स बेलापूरनं आपल्या अनोख्या शैलीच्या गोलंदाजीच्या जोरावरती सामन्यामध्ये पलटवारच करून टाकलाय सामना आता कठीण बनताना पाहायला मिळतोय शेवटचे 9 बॉल 31 धावा वेगाने टाकलाय मगाशी टर्न साठी ओळखले गेले आता रनआउटची संधी ओ किती क्विक हँड विकेट किपरनं थ्रो फास्ट केला तेवढाच चांगल्या पद्धतीने पकडलाय आणि अर्धा संघ गुंडाळून घेतला 5वा धक्का उसाटणे संघाला डान्स करत असताना सारेच फॅन्स बेलापूरचे
एंटरटेनमेंट मज्जा करतायत, त्यांना ठाऊक आहे सामना विजयाच्या दिशेने चाललाय. 8 बॉल 31 धावेची आवश्यकता. सध्या समीकरण 8 चेंडू आणि 31 धावा. 12 मध्ये 32 हव्या होत्या. मनीष मागील 4 बॉल मध्ये फक्त एकच धावले, त्यामुळे आता समीकरण 31 ची आवश्यकता. ती देखील लेग बाईटच्या एक्स्ट्रा वाईटच्या स्वरूपाने रन्स आले. एक्स्ट्रा रन मिळाले. बॅटने एकी काढू दिली नाहीये मागील 4 बॉल मध्ये. 8 बॉल 31 धावा. पुढचा बॉल अडब्या बॅटनं मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात, तिथे देखील चांगली फिल्डिंगचा स्तर उंचवताना पाहायला मिळाले बेलापूरचे खेळाडू. फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगची क्वालिटी, फिल्डिंगची गुणवत्ता, फिल्डिंगचा स्टँडर्ड आज पाहायला मिळालाय. आणि ते आणखीन एक सिंगल, फक्त एकच धाव. सामना पहा कशा पद्धतीने बदललाय. 12 मध्ये 32 हव्या होत्या, आता 7 मध्ये 30 धावेची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. सोमनाथ शेवटचा बॉल शिल्लक राहिला. चला या बॉल नंतर टीम मीटिंग नको ही अपेक्षा आम्ही वॉरियर्स बेलापूर संघाकडून करू. शेवटचा बॉल तो देखील आलाय डॉट. बॉलिंग आवडली एकदा जोरदार टाळ्या उद्या. चांगलं षटक राहिलंय आणि सामना आता जिंकण्यासाठी शेवटचे 6 बॉल 30 ची आवश्यकता. शेवटचे 6 चेंडू आणि 30 धावा. 12 ला 30 हव्या होत्या, 11 ला 30 राहिल्या, त्याच्यानंतर 10 ला 30, 9 ला 29, 8 ला 29, 7 ला 29, 31 आणि त्याच्यानंतर 6 ला 30. चला 6 मध्ये 30 हव्यात. मोठं गणित होतं, त्यामुळे आता समीकरण सध्या 6 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता. सध्या ती वजाबाकी बॅटिंग करणाऱ्या टीमला हवी, धावांचं अंतर कमी करायचंय आणि 6 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता. आमचे अंपायर संदीप पाटील सर. उद्या सावरकरच्या स्पर्धेमध्ये आपल्याला जायचंय हे विसरू नका. सकाळी निघायचंय लवकर. आज देखील आजच्या दिवसामध्ये सावरकरची स्पर्धा कव्हर केली, त्याच्यानंतर चिरनेरच्या स्पर्धेमध्ये. चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. बॉलिंग ही ताकद आहे हा उल्लेख करूयात आपण. फिल्डिंग करणाऱ्या सीबीडी वॉरियर्स बेलापूर संघाचा शेवटचे 5 बॉल 30 धावा राहिल्यात. 5 चेंडू 30 धावेची आवश्यकता. 5 षटकार मारले तरच सामना जिंकला जाईल. पाच चेंडू 30 धावेचं समीकरण. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेत. अप ट्रॅकर बॉल, बॅटचे चान्स. ही पहिली चूक म्हणूया गोलंदाजी फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून, परंतु तिकडे चान्स त्यांनी निर्माण केलाय. का विकेट्स घेतील का आता? चला खेळाडू धावबाद परतावा लागेल बॅट्समनला देखील. समीकरण 4 बॉल 30 धावेची आवश्यकता. स्पर्धेमध्ये 32 संघ खेळतात आणि प्रत्येक रात्रीमध्ये तिरंगा चषकामध्ये आल्यानंतर तुम्हाला 8-8चाच पोल पाहायला मिळतो. सर्रास स्पर्धा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये गेल्यानंतर कधी कधी 10 लॉट्स 12चा लॉट्स, परंतु तिरंगा चषकाची ही खासियत राहिली आहे. प्रत्येक रात्रीमध्ये 8च संघ ते खेळत असतात. इथे आडव्या बाटनं मारलाय, हा देखील उंच गेलाय, लांब गेला नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक खेळाडू बाद, तब्बल 7वा झटका. सात खेळाडू बाद झालेत. 9व्या क्रमांकावरती खेळाडू चालला. उज्ज्वल येताना पाहायला मिळतील. धावांचा पाठलाग करू दिला नाहीये सीबीडी वॉरियर्स बेलापूरनं. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती पहिला सामना टाकीगावला पराभूत केला. त्याच्या दुसऱ्या मॅच मध्ये उसाटने ठा उभा टाकला. त्यांच्या विरोधात त्यांची ताकद आणि सामन्यामध्ये वरचढ राहिलाय. पूर्णपणे एकतर्फी सामना करून टाकलाय. एकतर्फी मॅच मध्ये तेवढा रस राहत नसतो प्रेक्षकांना देखील.
पुढच्या मॅच मध्ये अपेक्षा करूया की एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो. ऑन साइडला मारला, लॉंग ऑनला चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक आहे तैनात. मॅच मधली फॉर्मॅलिटी आपण पूर्ण करूया कारण सामना जिंकणं आता कठीणच आहे. शेवटचे 2 बॉल. शेवटच्या 2 बॉलचा खेळ राहिला. यावेळीचा बॉल तेच तर टाकलाय, आणखीन एक डॉट बॉल. चला शेवटचा बॉल असणार आहे. फक्त 28च धावा काढू दिल्यात. 23 बॉल मध्ये फक्त 28. शेवटचा बॉल राहिला आणि हा दुसरा विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावरती आता उभे टाकलेत सीबीडी वॉरियर्स बेलापूर. आजच्या रात्रीमध्ये शेवटच्या मॅच साठी दाखल होणार आहेत कारण आता एकच बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल, वेगवान बॉल, लाऊडली अपील, आउट देण्यात आलाय आणि खेळाडू बाद. 8 खेळाडू बाद झालेत 28 वरती आणि मोठ्या अंतरानं हा सामना जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तब्बल 28 धावेच्या फरकानं सामना जिंकलाय सीबीडी वॉरियर्स बेलापूर. मनपूर्वक अभिनंदन. मॅचचा मॅन ऑफ द मॅच 23 धावा, 2 विकेट बॉलिंग करत असताना ज्याने घेतल्यात, बॅटिंग करत असताना 23 काढल्यात असा सोमनाथ